19 एप्रिल 2025ला महेश मांजरेकरांच्या वॅस्को सॅनिटी या यूट्यूब चॅनलसाठी वास्तव द ट्रूथ हा जो महेश मांजरेकरांच्या यूट्यूब चॅनलवर असणारा एक पॉडकास्ट आहे, त्या पॉडकास्ट शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 56 मिनिटांची मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली आणि या मुलाखतीमध्ये तुम्ही दोघे अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का अशाचा प्रश्न महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना विचारला. त्यावर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्या दोन मधली किरकोळ वाद जे आहेत ते मिटवायला आम्ही तयार आहे आणि महाराष्ट्र हितापुढं काही मोठं नाही असं विधान जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं. आणि यानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची, राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या युतीची चर्चा जी आहे ती रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर ते दोघं आल्यानंतर युतीची चर्चा जी आहे ती केली जाईल किंवा त्या अनुषंगाने बोललं जाईल असं साधारणतः सांगितलं जात होतं. अखेर हे दोघे एकत्र आले. मधल्या काळामध्ये अनेक आता 19 एप्रिलला राज ठाकरेंची मुलाखत झाली. साधारणतः मध्ये 2 महिन्याचा कालावधी जो आहे तो गेलेला आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुद्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग सातत्याने युतीच्या अनुषंगाने वेगवेगळी विधानं जी आहेत ती येताना पाहायला मिळत होती. मात्र मागच्या 2-3 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सातत्यानं राजकारणाच्या केंद्रस्थानी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचाच विषय जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठाकरे बंधू कधी एकत्र येतील त्या अनुषंगाने केलेली विधानं, मग अगदी आदित्य ठाकरेंनी सुद्धा कोणीही आमच्यासोबत येऊ शकतं असं म्हणत केलेलं विधान असेल, किंवा अमित ठाकरेंनी काल ते दोन्ही भाऊ आहेत त्या दोन्ही भावांनीच कधी एकत्र यायचं हे ठरवलं पाहिजे, दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुद्धा या दोन भावांमध्ये तिसऱ्या मध्यस्थाची काही गरज नाही असं म्हटलं होतं. ते दोघंही एकमेकांशी बोलतील आणि दोघंच याबाबतचा निर्णय जो आहे ते घेतील असं प्रकाश महाजन देखील म्हणताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आज सकाळी संजय राऊतांनी आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत असं म्हणणं, आणि आज वैभव दळवी जे पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. आणि या प्रवेशादरम्यान उद्धव ठाकरेंना ज्यावेळी युतीच्या अनुषंगाने प्रश्न विचारला गेला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे त्याच गोष्टी होतील, दोघांच्याही मनामध्ये युतीबाबतचा संभ्रम नाही. उद्धव ठाकरेंनी कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो देखील दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या एकंदरीत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या युतीबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या देखील आपल्याला या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच खरं तर विभाग अध्यक्षांची बैठक शिवतीर्थावर पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यावेळी युतीबाबत कुठलीही विधान करू नये असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिले असं प्रामुख्याने बोललं जातंय, किंवा तशा चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, यशवंत किल्लेदार असतील असे प्रमुख जे नेते आहेत, अविनाश अभ्यंकर असतील असे प्रमुख नेते जे आहेत ते नेहमी सांगताना पाहायला मिळत होते की आम्ही 2017च्या मनपा निवडणुकीमध्ये आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमचा हात पुढे केला होता, युती होईल असं आम्हाला वाटत होतं, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. मात्र समोरून अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अर्थात त्यावेळच्या संयुक्त शिवसेनेकडनं आम्हाला तसा कोणताही त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता जर युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव जो आहे तो घेऊन यावा, उद्धव ठाकरेंनी सुरुवात करावी, उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठीचा पुढाकार घ्यावा. काल अमित ठाकरे सुद्धा असं म्हणले की आता संजय राऊतांनी स्वतः शिवतीर्थावर युतीचा प्रस्ताव घेऊन जे आहे त्यावर आज संजय राऊतांनी अमित ठाकरेंचं कौतुक देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरेंनी कुठेतरी एक सकारात्मक संदेशच दिलेला आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर शिवसेना विभंगल्यानंतर म्हणजे दोन्ही बंधू वेगवेगळे झाल्यानंतर ठाकरे परिवारामध्ये उभी फूट पाडत राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची केलेली स्थापना असेल, यानंतर अनेकदा या अगोदरही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा, शिवसेना मनसेच्या युतीच्या चर्चा या रंगताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही अनेकदा शिवसेना आणि
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या. मात्र त्यावेळची राजकीय परिस्थिती, त्यावेळची समीकरणं या सगळ्यामुळं जर आपण पाहिलं तर ही युतीची चर्चा जी आहे ती काही त्यावेळी पुढे सरकू शकली नव्हती. मात्र आता सगळीकडनंच केला जात असलेला प्रयत्न लक्षात घेता शिवसेना भाजपा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबतची चर्चा जी आहे ती कुठेतरी आता पुढे सरकते असं दिसतंय, तसं वाटतंय. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत असं कुठेतरी प्रथमदर्शनी जे आहे ते पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली मधल्या एका पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची पाहणी सुद्धा जी आहे, पुलाची पाहणी जी आहे लोकार्पणापूर्वीची, ती सुद्धा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संयुक्तरित्या केली होती. त्यामुळं कल्याण डोंबिवलीच्या पुलाबरोबर युतीचा पूल सुद्धा सांधला जाणार का, असं देखील प्रामुख्याने जे आहे ते बोललं जात होतं. तशी चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत होती. आणि एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदर राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत साथ घातली, त्याला कामगार सभेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आता उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेत उद्धव ठाकरेंनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच सांगितलेलं आहे. त्याच्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय असणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रतिक्रिया काय असणार, हे देखील पुढच्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या ठिकाणी पहिल्यांदा सत्ता मिळाली, पहिल्यांदा महापौर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बसला, त्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकत्रीकरणाबाबत जी आहे ती चर्चा केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याबाबतची चर्चा जी आहे ती केली जाईल असं प्रथमदर्शनी जे आहे ते आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. युतीबाबत जर आपण म्हटलं तर मराठी माणसांसाठी एकत्र यावं असं कुठेतरी आज म्हटलं गेल्याचं, मनसेच्या बैठकीमध्ये म्हटलं गेल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला मराठी ब्रँड सोबत ठाकरे ब्रँड जो आहे तो टिकला पाहिजे असं देखील काही मत जे आहे ते असल्याचं पाहायला मिळालं. किंवा काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची प्रगट मुलाखत जी आहे ती घेण्यात आली. आणि या मुलाखतीमध्ये युतीबाबतचा प्रश्न ज्यावेळी राज ठाकरे यांना विचारला गेला त्यावेळी राज ठाकरे त्याबाबत तर बोललेलंच आहेत. मात्र राज ठाकरे असं देखील म्हटले की ठाकरे आणि पवार हे दोन महाराष्ट्राच्या राजकारणातले ब्रँड आहेत, त्यांना कोणीही संपवू जे आहे ते शकत नाही. त्यामुळं ठाकरे ब्रँड असेल, पवार ब्रँड असेल, हे एकत्र देखील राहताना पाहायला मिळतात. आणि आज त्यावरच मनसेच्या बैठकीमध्ये सुद्धा खल झाल्याचं पाहायला मिळतं. आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया जी आहे ती आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगावं, कोड्यात उद्धव ठाकरे यांनी बोलू नये असं संदीप देशपांडे जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच यासोबत जर आपण पाहिलं तर आज सकाळी संजय राऊतांनी असं म्हटलं होतं, जसा आमचा आदित्य आहे तसाच आम्हाला अमित ठाकरे सुद्धा आहेत. नव्या पिढीचा उद्धव ठाकरे च्या शिवसेनेकडनं संजय राऊतांनी कौतुक जे आहे ते आता आपल्याला केल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच जर आपण पाहिलं युतीबाबत थेट कुठलाही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे जे आहेत ते आज पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्याला संदीप देशपांडेंनी कोड्यात बोलण्यापेक्षा तुमच्या मनात नेमकं काय आहे ते सांगावं असं उद्धव ठाकरेंना जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंकडून टाळी देण्याचा प्रयत्न जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपच्या गोटातून सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती उमटताना आपल्याला पाहायला मिळते. भाजपचे विधान परिषदेचे आमदार, विधिमंडळातले विधान परिषदेतले गटनेते प्रवीण भाऊ दरेकर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आलेली आहे. प्रवीण दरेकरांनी सुद्धा याबाबतची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. मनसेबाबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं सकारात्मक उत्तर जे आहे ते त्यांच्या युतीच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांनी दिशादर्शक उत्तर जे आहे ते दिलं असं प्रवीण दरेकर जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत. आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये खरं तर हीच भावना आहे, महाराष्ट्राच्या मनामधली प्रत्येक मराठीवासियाची ही भावना आहे की दोन्ही बंधूंनी जी आहे ती एकत्र आलं पाहिजे असं प्रवीण दरेकर जे आहेत ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपकडनं सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ती आल्याचं पाहायला मिळत आहे. आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर युतीची चर्चा होत असताना युती म्हणून दोन बंधूंनी एकत्र आलं पाहिजे असं ज्यावेळी बोललं जात होतं त्यावेळी खरं तर आपण पाहिलं तर आपण सुरुवातीलाही मगाशी जसं म्हटलं तसं 2014 आणि 2017 या दोन्ही वेळेस म्हणजे 2014ला
विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी ज्यावेळी युती आघाडी तुटली होती त्यावेळी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्याच अनुषंगाने चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा मग त्यावेळीची राजकीय समीकरणं, सत्ता समीकरणं या सगळ्यामुळं अनेकदा जर आपण पाहिलं तर घरातून सुद्धा प्रयत्न जो आहे दोन्ही बंधूंना एकत्र करण्यासाठी, मग उद्धव ठाकरेंच्या आत्यांकडनं असेल, फॅमिलीमधनं अनेकदा प्रयत्न झालेले असतील दोन्ही बंधूंना एकत्र आणायचे. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामा यांनी सुद्धा प्रयत्न जो आहे तो दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी केल्याचं पाहायला मिळालं, किंवा दोन बंधू एकत्र येणार अशा चर्चा जेव्हा होतात त्यावेळी एक नाव जे आहे ते प्रामुख्याने विसरून चालणार नाही. ते माजी राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि राज ठाकरेंचे एकनिष्ठ, राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार अशी ज्या बाळा नांदगावकरांची ओळख आहे, त्या बाळा नांदगावकरांनी सुद्धा अनेकदा दोन बंधू एकत्र येतील त्या अनुषंगाने अनेकदा प्रयत्न जे आहेत ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता जर दोन्ही बंधूंनी एकत्र यायचं असेल तर मनसेचा मुद्दा असा आहे, किंवा मनसे प्रामुख्याने असं म्हणतं की उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आता प्रस्ताव आला पाहिजे आणि त्या प्रस्तावावर दोन्ही बंधूंकडनं विचारविनिमय करून दोन बंधूंनी याबाबत एकत्र येण्याचा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे. मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी याबाबतची प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की राज ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. युतीबाबतचा निर्णय हा दोन्ही बंधूंनी एकत्र बसून एकत्र येत घ्यायचा निर्णय आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या युतीच्या चर्चांवर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरेंनी तर म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि युतीबाबत आमच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही. त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर युतीची चर्चा प्रामुख्याने पुढे जात असताना आता खरं तर 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठली शुभ वार्ता जी आहे ती महाराष्ट्राला ऐकू येणार का, किंवा युतीबाबतची कोणती चाचपणी जी आहे, राज ठाकरेंच्या बड्डेच्या केक बरोबर युतीचा केक सुद्धा कापला जाणार का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिल्यानंतर शिवसेनेकडनं पहिला युतीचा प्रस्ताव कोण पाठवतं, कारण युतीचा प्रस्ताव तसा जर आपण पाहिला तर अजूनपर्यंत दोन्ही पक्षांकडनं जो आहे तो आलेला नाही. तर मग आज उद्धव ठाकरेंनी केवळ म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. त्याला मनसेकडनं अर्थात संदीप देशपांडे असं म्हटलेत की कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट तुमच्या मनात काय आहे ते सांगून टाकावं. त्यामुळं एकंदरीतच आता दोन्ही पक्षांमधनं जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा युतीचा प्रस्ताव कोण पाठवतं आणि त्याच्यावर विचार-विनिमय, विचार-मंथन होऊन पुढचा डिसिजन नेमका काय होतो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं आहे. या बाबतचे अपडेट जर आपण पाहिले तर हे याबाबतचे अपडेट जे आहेत ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साधारणतः ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं साधारणतः एक सूर अगदी सुरुवातीपासून राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं आता ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. या सगळ्या अनुषंगाने सगळे राजकीय अपडेट्स जे आहेत ते आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.